अहिल्यानगर शहरातील केडगाव उपनगराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे माजी सभापती मनोज कोतकर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी महानगरपालिकेवर हंडा मोर्चा आणि माठ फोडो आंदोलन करण्यात येणार आहे। अहिल्यानगर शहरातील केडगाव उपनगराचा काही महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून 8 ते 10 दिवसांनी येथे पाणी सुटतं, पण तेही कमी दाबाने मिळतं। महापालिका प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। महापालिकेकडे याबाबत वारंवार पत्रव्यवहार पाठपुरावा करूनही पाणीपुरवठा मात्र सुरळीत होत नाहीये। त्यामुळे केडगाव उपनगरातील नागरिक महापालिकेवर शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर रोजी हंडा मोर्चा आणि माठ फोडो आंदोलन करण्याचा इशारा स्थायी समिती माजी सभापती मनोज कोतकर यांनी दिलाय। यावेळी बोलताना मनोज कोतकर म्हणाले, केडगाव उपनगरमध्ये सुमारे 1 लाखाच्या पुढे नागरिक वास्तव्यास आहेत। त्यांना महापालिकेनं पूर्ण दाबानं आणि वेळेवर पाणीपुरवठा करणं गरजेचं आहे, मात्र कुठल्याही उपाययोजना होताना येथे दिसत नाहीये। आंदोलन केल्याशिवाय प्रश्न मार्गी लागत नसेल तर ही शोकांतिका आहे। मुळा धरणातून अमृत पाणी योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत असतानाही नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं का जावं लागतंय? मी सभापती असताना या पाणी योजनेवर काम केलं। आता हिवाळ्याचे दिवस सुरू असताना नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाहीये, मग उन्हाळ्यामध्ये काय परिस्थिती होईल? महापालिकेकडून कुठल्याही उपाययोजना होताना दिसत नाहीये। मुळा धरणावर लाईट गेली, पाण्याची लाईन फुटली, अशी कारणं मात्र महापालिकेकडून सांगितली जात आहेत। महापालिका नागरिकांना पूर्ण दाबानं पाणीपुरवठा न करता वाढीव पाणीपट्टी मात्र दिली जाते, हे चुकीचं आहे। आधी पूर्ण दाबानं पाणीपुरवठा करा, मगच पाणीपट्टी द्या। येत्या शुक्रवारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत आणि पूर्ण दाबानं न मिळाल्यास तीव्र स्वरूपाचा हंडा मोर्चा आणि मटका फोडो आंदोलन करू, असा इशारा स्थायी समिती माजी सभापती मनोज कोतकर यांनी मनपाला दिलाय। पालिकेला पत्र दिले 4-5 दिवसापूर्वी, तर पालिकेने काय उत्तर दिले आपल्याला? आणखीन महानगरपालिकेने आम्हाला काय त्याच्यावर काही उत्तर दिलेलं नाही। त्या संदर्भात आम्ही येत्या शुक्रवारी त्या ठिकाणी महानगरपालिकेत सर्व केडगावच्या वतीनं हंडा मोर्चा आणि मटका फोड आंदोलन त्या ठिकाणी करणार आहे। त्या अगोदर पण महानगरपालिकेने जर काही त्याच्यावर निर्णय घेतला तर आम्ही विचार करू। ज्या वेळेस पत्रव्यवहार केलाय त्या वेळेस त्यांनी आपल्याला सांगितलं की काही वेळेस लाईटचा प्रॉब्लेम आहे, काही वेळेस मुळा डॅमला काही लाईटचा प्रॉब्लेम आहे किंवा वारा वावदानाचं कारण सांगते, काही वेळेस वेळेचा प्रॉब्लेम सांगते, काही वेळेस केडगावमध्ये लाईटीचा प्रॉब्लेम सांगते। असे वेगवेगळे का यांनी पण त्यांनी ज्यावेळेस आम्ही गुरुवारी शुक्रवारी पत्र दिलं त्यावेळेस त्यांना सांगितलंय की आता जर याच्यावर कारवाई झाली नाही तर मग आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही। पण आता हे सगळं आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर पाहायला मिळत नाहीये ना। माझं काम करण्याची पद्धतच अशी। आता जो तुम्ही प्रश्न विचारला की महानगरपालिका इलेक्शन आता आलंय, पण या अगोदर जर तुम्ही पाहिलं तर MSCBने माझ्यावर 2 गुन्हे दाखल केलेत। त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपली जे LED लाईट बसवलेत त्यावेळेस मी स्थायी समितीला सभापती असताना स्वतः त्या ठिकाणी आयुक्तांच्या दारात उपोषणाला बसलेलं। त्यावेळेस कोणतं महानगरपालिकेचं किंवा कोणतं इलेक्शन नव्हतं का, मग इलेक्शन आले म्हणून जर हे पाण्यासाठी असेल किंवा लाईटसाठी असेल तर मी काय कुठं आंदोलन केलं नाही। उद्या देखील महानगरपालिकेने जर या संदर्भात मीटिंग लावली किंवा कुठे चर्चेला बोलवलं किंवा आम्हाला पत्रव्यवहार केला तर आम्ही आंदोलन करणार नाही। आम्हाला आंदोलन करून आपल्यालाच आपल्या शहराचं नाव बदनाम करायचं नाही। पण जर गेल्या 6 महिन्यापासून आम्ही पत्रव्यवहार करतोय आणि त्याच्यावर जर कारवाई होत नसेल तर आता कुठंतरी आम्हाला विचार करावा लागेल। आणि असं जर वाटत असेल की इलेक्शन आलंय म्हणून कुठंतरी आम्ही आंदोलनाचं की याचा हात्यार उपसतोय तर हे चुकीचं आहे, असं माझं मत आहे। आणि मला असं वाटतं की या संदर्भात मीच नाही कुणीही त्या ठिकाणी पालिकेकडे मागणी करत असलं, शहरात असतील तर ती जनतेसाठी आहे। ती काय आमच्या घरी कोणाच्या पाईपलाईन आणायची नाही। मी स्वतः अमृत योजनेवरती 1 वर्षभर काम केलंय आणि त्या ठिकाणी मी डबा घेऊन डॅम पासून तर नगरपर्यंत पाईपलाईन आणण्यासाठी मी स्वतः त्या ठिकाणी काम केलंय। माझ्याकडे त्याचे सर्व फोटो आहेत। माझी समन्वयक म्हणून निवड केली आणि मला काय करायचं, जर मला ते दाखवायचंच असतं तर मी त्यावेळेचे सगळे फोटो दाखवून तिकडे ते हे करत बसलो असतो। हा राजकारण वेगळा विषय। आणि आज ज्या केडगावातल्या नागरिकांना माहिती का पाण्यासाठी किती वणवण होती। आज जर हिवाळ्याच्या दिवसात जर
पाण्यासाठी जर वणवण करावं लागत असेल तर उन्हाळ्यात काय परिस्थिती राहील. त्यामुळं आणि गेल्या 6 महिन्यापासून पत्रव्यवहार करत करत आतापर्यंत आलोय. आता ते प्रशासनाने त्याची दखल घ्यायची नाही घ्यायची तो त्यांचा विषय आहे. बरं, आपण आता पुढची भूमिका काय असणार आहे? पाणी प्रश्नासंदर्भात म्हणजे जर आम्हाला त्यांनी जर बोलवलं, त्यांनी आमच्याबरोबर चर्चा केली तर त्यांनी काही आम्ही काही प्रश्न करू त्याची जर उत्तर योग्य मिळाली. उत्तर म्हणजे काय, आम्हाला पाणी पाहिजे. आम्हाला काय त्यांच्याबरोबर कुठं काय हे नाही. आम्हाला पाणी वाढून भेटलं तरी आम्ही समाधानी आणि आम्हाला पाणी वाढून द्यावं एवढीच आमची केडगावकरांची वतीने विनंती आहे. आणि असं जर वाटत असेल की इलेक्शन आलंय म्हणून आम्ही ही मागणी करतो तर मी त्या ठिकाणी जाणार सकत नाही. मी नागरिकांना त्या ठिकाणी पाठवून देईन का. फक्त विषय एवढाच आहे का हा प्रश्न मार्गी लागणं तितकं गरजेचं आहे. तुमची अपेक्षा की किती दिवसांनी पाणी सुटेल? आता आमच्या अपेक्षेमध्ये दिवसाड सुटावं, रोज सुटावा. पण गेल्या 7 वर्षापूर्वी महानगरपालिकेत गेल्यानंतर वेळोवेळी आम्ही त्या ठिकाणी सभागृहात पाण्यासाठी आवाज उठवलाय. पण ते काय होणार नाही. आणि कसं असतं, जी होणार नाही त्याला उगं ओढून ताणून सांगायचं का नाही आम्हाला रोज द्या आणि दिवसाड द्या. जे काही पाणी आज येतंय ते पाणी आमचं टाइम टू टाइम येणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्हाला जे काही पाणी आज 70-80 लाख लिटर येत असेल तर त्यात आणखीन पाणी वाढवून द्यावं. आणि म्हणजे त्याने काय होईल, आमचं जे रेग्युलर पाणी ते पाणी व्यवस्थित येईल आणि आमच्या नागरिकांचा प्रश्न सॉल्व्ह होईल. हा जो तुम्ही प्रश्न उपस्थित केला तो प्रभाग क्रमांकासाठी आहे का 16साठी पण आहे? हे काय राजकारण म्हणून करीत नाही. ज्यावेळेस गावाचा विषय येतो ना तर त्यावेळेस हा पूर्ण गावाचा विषय आहे. आणि त्यावेळेस काय मला 15, 16, 17 हे महत्वाचं नाही. शेवटी आपण जे काम करतो ते गावासाठी करतो. तर ते पूर्ण गावाचा विषय. उपनगरांचा झपाट्याने वाढ होतीये, त्यामुळे कुठेतरी पाण्याचा तुटवडा भासतोय असं वाटतंय का? नक्कीच आता शहर आपलं झपाट्याने वाढतंय. पहिले केळगावची लोकसंख्या 20-25 हजार होती. आज ती लोकसंख्या 1,00,000-1.25 लाखाच्या पुढे गेलेली. त्याच्यामुळं जसजसं घरं वाढतील, लोकसंख्या वाढेल तसतसं पाण्याची कमतरता जाणवणारच. त्यासाठी आपण वेळोवेळी महानगरपालिकेबरोबर मागणी केलेली का आम्हाला जास्तीचं पाणी वाढून द्यावं. तर त्यावेळेस आता ज्यावेळेस नगरसेवक असताना आता आणखीन वाढीव योजनेसाठी पण आता सगळ्यात विषय मी तुम्हाला आता सांगणार नाही. कारण की कसं होईल, आम्हाला पण आमच्या काही गोष्टी करून घेण्यासाठी काही दबाव वापरावं लागते. तर आता आम्ही फक्त आत्ता आम्हाला जी काही केळगावकरांना जी पाण्याची आवश्यकता आहे तिच्यासाठी आम्ही भांडणार आहे आणि ते पाणी वाढवून घेणार आहे. आपलं पाणी तर तुम्ही नागरिकांना काय आवडणार? पाणी जपून वापरा. आवश्यक नसल्यास त्या ठिकाणी आपण नळ बंद करून ठेवा. फक्त ते पाणी जर रस्त्यावर सोडलं, जर त्या ठिकाणी जर डांबरी रस्ते असतील तर ते डांबरी रस्ते खराब होऊन जातील. निधी आणणं इतकं सोपी गोष्ट नाही. निधीसाठी खूप वणवण करावी लागते. आणि ज्या ज्या ठिकाणी डांबरी रस्ते आहेत तर ते डांबरी रस्ते खराब नाही होणार यासाठी आपण जर काळजी घेतली आणि ते पाणी जास्तीचं पाणी रस्त्यावर नाही सोडलं किंवा रस्त्यावर गाड्या नाही धुतल्या तर ते रस्ते देखील जास्त दिवस टिकतील. आता काही काही भागामध्ये काळवट आहे, त्या ठिकाणी काँक्रिटीकरण करून उपयोग होत नाही. कारण त्या ठिकाणी त्या काँक्रिटीकरणाला भेगा पडतात. त्यापेक्षा तिथं डांबरीकरण केलं तर ते त्या ठिकाणचं ते डांबरीकरण जास्त दिवस टिकतं. त्यासाठी आपण पाणी जपून वापरावं आणि कमी सांडावं. प्रमाणात आता नळपट्टी आणि घरपट्टी वाढवली, काय सांगाल? आता त्यासाठी आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार पण केला. आता काल परवाच माझ्याकडे बऱ्याचशा नागरिकांनी जे नवीन घरपट्टी पाणीपट्टी आलेली ती वाढीव आलेली, तर त्या नागरिकांना त्या ठिकाणी विश्वासात घेऊन आता त्यांनी ती मुदत दिली होती 21 दिवसाच्या आतमध्ये त्या ठिकाणी त्या वाढीव पट्टीसाठी तुम्ही हरकती नोंदवा. पण आता माझा प्रश्नच असा आहे प्रशासनाला का 21 दिवसाच्या नंतर तुम्ही त्या पट्ट्या नागरिकांना दिल्या आणि मग ती हरकती कशा नोंदवायच्या. तर तो देखील विषय त्या ठिकाणी प्रशासनाने आणखीन नागरिकांना हरकती घ्यायला वेळ वाढवून द्यावा अशी प्रशासनाला केळगावकरांच्या वतीने विनंती करतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.